नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेले आहेत 12:30 आणि आम्ही जेवण वगैरे करून टी व्ही पाहत बसलोच होतो. जर झोपणारच होतो तेवढ्यात मला एक कॉल पडला की आमच्या इथे अंगणामध्ये खूप मोठा साप फिरत आहे, तुम्ही लवकर या, मण्यार सापासारखा दिसतोय. तर त्या ठिकाणी मी धावत गेले आणि बघितल्यानंतर मला कळलं हा मण्यार साप नसून एक कवड्या जातीचा बिनविषारी साप आहे. पण या सापाचा चावा खूपच खतरनाक असतो, अतिशय चिडका साप असतो. तर तुम्ही पाहू शकता या सापाला आपण या ठिकाणी रेस्क्यू करायला आलो आहोत. हा साप जास्त करून उंच भिंतींवर चढून जाणं पसंत करतो. तसेच पालीचे अंडी असेल आणि छोटे मोठे कीटकनाशके हा साप खाऊन संपवतो. तर आता या सापाला आपण या ठिकाणी पकडतोय. ते इतका हा जलद गतीने इकडून इकडे स्पीडने पळत होता. तर म्हटलं पळू द्या, तोपर्यंत मी माझं साप पकडायचं हत्यार म्हणजेच हँड ग्लोव्ज बाहेर काढते. हँड ग्लोव्ज मला जस्ट सापडत नव्हतं कारण वरती भरपूर सारे स्टिक वगैरे पाईप वगैरे सामान होतं. तर हँड ग्लोव्ज काढेपर्यंत तुम्ही पाहू शकता हा साप कुठे शिरला. अरे यार, हा तर एक होल पाहून त्या होलाच्या आतमध्ये चाललाच होता. बरं झालं मी हँड ग्लोव्जच्या नादात बसले नाही. पटकन या सापाचं स्टेपूट पकडलं, थोडंसं पुढची दगडी काढली, माती काढली आणि याला पुन्हा एकदा बाहेर ओढून घेतलं. नाहीतर हा साप आता जस्ट आपल्या डोळ्यासमोरून जस्ट गायबच झाल्यात जमा होता. तर आता आपण या सापाला ठिकाणी रेस्क्यू करूया. हे साप जास्त करून तुम्हाला रात्रीचे पाहायला भेटतील. निशाचर असल्यामुळे रात्रीचे बाहेर पडतात आणि पाली असेल, छोटे मोठे सरडे असेल, हे साप त्यांना खातात. तर चला आता आपण या सापाला या ठिकाणी छानपैकी एका बरणीमध्ये भरूया किंवा बॅगेत भरूया. तर मी घाईत आल्यामुळे मी सोबत माझी साप पकडायची पिशवी काय आणलेली नाही आहे. तर चला आता आपण याला छोट्याशा बॉटलमध्ये भरून टाकूया. दादाने आपल्याला एक बॉटल आणून दिलेली आहे. एवढा डेंजर आणि एवढा चिडका साप आहे हा. ह्या बॉटलमध्ये जाता जाता जाईना. व्हिडिओ तरी मी अर्धाच टाकलाय क्रॉप करून. एवढा वेळ या सापाने या बरणीत जायला लावला. इतका डेंजर, त्या बॉटलला सुद्धा हा चावा घेत होता. कदाचित माझा हात किंवा माझं हाताचं बोट जर याच्या तोंडात सापडलं असतं तर याने रागाच्या भरात एवढं जोरात चावून रक्त काढलं असतं की बापरे, त्याला काही मापच नाही. परंतु हा साप बिनविषारी असल्यामुळे याच्याने मानवाला कुठलाही धोका नसतो. परंतु दुसरी एक गोष्ट, या सापांच्या तोंडामध्ये खूप सारे घाण बॅक्टेरियाज असतात आणि त्याने आपल्या शरीरामध्ये रक्तात मिसळल्यानंतर आपल्याला छोटा मोठा त्रास होऊ शकतो, जसं की मळमळ, उलटी, पोटदुखी. तर तुम्ही पाहू शकता आता आपण या सापाला भरपूर सारे प्रयत्न करून झाल्यानंतर याला बरणीमध्ये भरला आहे. तर हा बरणीतून सुद्धा महाशय बाहेर निघालेला आहे. याच्या आज पक्क डोक्यात बसलेले की आज पूजाला चावल्याशिवाय काही सोडायचं नाही. पण आज पूजाने पण ठरवलं आहे, प्रत्येक वेळेस साप चावतो मला, ठीक आहे, मी काय बोलत नाही कवड्या सापांना, चावू दे मरू दे म्हणते, पण यावेळेस मी सुद्धा चावून घेणार नाही, एक मी ठरवलेलं आहे. तर याला मी बरोबर एकदम शांत पद्धतीने डोकं चालून याला मी बॉटलमध्ये भरणार. हा बॉटलच्या आतमध्ये जाताच लगेच मधून बाहेर येतोय. किती खतरनाक आणि डेंजर मोमेंट्स आहे या सापाच्या, तुम्ही पाहू शकता. तर एवढ्या रात्रीचं येऊन साप रेस्क्यू केला आणि चक्क ह्या कवड्या सापाने मला म्हणजे मी चावूनही नाही घेतला. कारण नेहमी काय होतं ना की खूप सारी गर्दी झालेली असते, आपण गडबडीमध्ये सापाला हातात धरतो आणि तो बाईट देतो. परंतु यावेळेस मी असं नाही